नवी आशा नवी उमेद घेऊन जायंट किलर धैर्यशील मोहिते राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये संघर्षपूर्ण देदीप्यमान विजय त्यांनी मिळवलेला आहे। तुमचं स्वागत आहे आणि खूप खूप अभिनंदन। काय नवी दिल्लीमध्ये आलेला आहात, नवी आशा आहे तुमच्याबरोबर, मात्र तुमच्याकडे लोकांच्या मोठ्या आकांक्षा देखील आहेत, कारण ज्या पद्धतीने निंबाळकर यांच्यावरती रोष होता, तुम्ही निवडून आलेला आहात, काय सांगाल? नक्कीच लोकांच्या खूप अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा आता आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या एवढ्या राजकीय प्रदीर्घ संसदीय अनुभवाच्या माध्यमातून पूर्ण करायचे आहेत। नक्कीच साहेबांचा जो एवढ्या वर्षाचा अनुभव आहे त्या माध्यमातून आम्हाला नवीन तरुणांना काहीतरी शिकायला मिळणार आहे आणि ही एक चांगली संधी माझ्या जीवनात चालून आलेली आहे माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या रूपातून, कारण का त्यांनी मला उभा केलं होतं मतदारांनी आणि मी नक्कीच त्यांच्या अपेक्षेला उतरीन। या पद्धतीचं कामकाज माझ्याकडून होईल आणि साहेबांकडून जेवढं काही शिकून घेता येते ते शिकण्याचं काम संसदीय कामकाजाचं करणार आहे। खरं तर प्रश्न हा होता की तुम्ही भूमिका घेणार का, इथपासून सुरुवात होती। भूमिका कशी ठरली, विरोधात जायचे आणि असं म्हटलं होतं की मोहिते पाटील यांच्या घराण्याची ही अस्तित्वाची लढाई होती, तर हे सगळं कसं ठरलं, याची भूमिका कोणी घेतली नक्की घरामध्ये? आमच्या घरात भूमिका ही आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि पूर्ण कुटुंबानेच घेतली आणि विशेषतः सगळ्यात मेन भूमिका घेतली ती जनतेने घेतली। माढा लोकसभा मतदारसंघातील जनता जी विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना अनेक वर्षापासून मानते, त्या जनतेनेच एवढा दबाव दादांवरती आणला, आमच्या कुटुंबावरती आणला की आम्हाला निर्णय घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि सगळ्यात शेवटी माझा निर्णय झालेला आहे। आपण पाहिलं असेल, कारण जनतेचं प्रेशर एवढं होतं सोलापूर जिल्हा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील की तुम्ही उभाच राहायला लागते आणि ते आमच्यासाठी उभं राहायचं आहे, तुमच्या घरात उमेदवारी मिळावी म्हणून नाही उभं राहायचं, आमच्या कल्याणासाठी उभं राहायचं। हे अशा पद्धतीचं लोक येऊन बोलत होते आणि सगळ्या वयोगटातली येत होती। अगदी 18 वर्षापासून जे लोकांपासून ते सिनियर सिटीजन येऊन दादांना भेटत होते, बोलत होते आणि मलाही फिरायला लावलं होतं दादांनी आणि मी मतदारसंघात जवळजवळ 7-8 महिने फिरलो, गावोगावी फिरलो। 838 गाव आहेत, जवळजवळ सगळ्याच गावांना भेटी दिल्या, कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांनी भेटी दिल्या। जनतेचंच प्रेशर होतं त्यामुळे उभं राहिलो आणि जनतेनेच निवडून दिलं। निवडून आला, पण राजकीय शत्रू मोठ्या प्रमाणात निर्माण झाले, त्यांच्याबद्दल काय सांगाल? आम्हाला शिकवण आहे विजयसिंह मोहिते पाटील साहेबांची की इलेक्शन पुरतं राजकारण आणि इलेक्शन संपले की परत सगळ्यांना घेऊन काम करायचं आणि मी त्या पद्धतीनं सुरू केले। बऱ्याच मोठ्या नेत्यांनी तुम्हाला धमक्या दिल्या आहेत निवडणुकीच्या दरम्यान। मी त्याच्यावर अनेक वेळा बोललोय की काही लोकांनी हिप्नोटाईज केले वरिष्ठ नेते मंडळींना, तेवढ्या हलक्या कानाची वरिष्ठ नेते मंडळी नाही आहेत आणि तुम्हाला असं म्हणायचं झालं गेलं सोडून द्यावं, आता पुढे विकासाच्या मुद्द्यावरती काम करावं? त्यांनी ठरवायचं, मी तर विकासाचं काम करणार आहे, माझ्याकडून असं काही कोणावर आकस वगैरे असणार नाही आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय म्हणणं? मी त्यावेळेसही बोललो की फडणवीस साहेबांनी आमच्या तालुक्यासाठी जे जे काही प्रश्न मांडले ते सगळं दिलेलं आहे, परंतु त्यांच्या आजूबाजूला जी माणसं बसत होती, माझे आमदार असतील, माजी खासदार असतील आणि श्रीकांत भारती यांनी घाण केली आहे आमच्या सोलापूर जिल्ह्याची पूर्ण आणि काम काही नाही, शून्य काम, लोकात उठणं बसणं नाही आणि अख्ख्या भारतीय जनता पार्टीला माहिती आहे, म्हणजे अगदी तुम्ही वरिष्ठ पातळीवरच्या लोकांपासून सगळ्या आमदारांना जर विचारलं तर ही मंडळी सकाळी साहेबांना उठवायला असायची आणि परत झोपवायला, म्हणजे अख्खा दिवस सागर बंगल्यावर पडी, मतदारसंघाचे प्रश्न राहिले बाजूला, हिप्नोटाईज केल्यासारखं साहेबांना केलं होतं त्यांनी। एक तुमची घोषणा खूप गाजली ती महाशिरसचं पार्सल पुन्हा पाठवून द्यायचंय, सोलापूरमध्ये ते पडले आहेत, आता विधानसभेला येतील त्यावेळेस काय नक्की भूमिका असणार आहे? आमचा विरोधच राहणार आहे त्यांना, कारण का त्यांची जी कामाची पद्धत होती, कार्यकर्त्यांना वागवण्याची पद्धत होती ती अत्यंत चुकीची होती, त्यामुळे विरोध राहणारच आहे आमचा आणि उघड राहील। आता दिल्लीत आल्यात, कोणकोणते प्रश्न आहेत माढा लोकसभा मतदारसंघाचे जे सुटणं गरजेचे असतात प्रायोरिटीने? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो कृष्णा भीमा स्थिरीकरण आहे, फलटण ते पंढरपूर रेल्वे लाईन आणि त्याच पद्धतीनं
जेऊर ते चौंडी ही रेल्वे लाईन. आणि नवीन माझ्या डोक्यात कल्पना आहे की कराड, पंढरपूर आणि खाली रत्नागिरीला जोडलं जावं, की जेणेकरून जेव्हा भविष्यात कधी कोकणात नवीन पोर्ट निर्माण होईल तो हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर जिल्हा याचं सगळं जे काही शेतीमालाचं उत्पादन होईल ते पोचवण्याच्या दृष्टिकोनातून एक शॉर्टकट तयार होईल. तो निंबाळकरांना काय सांगाल? पराभूत जरी झाले असले तरी त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत त्या काय सांगाल? त्यांना त्यांच्या भावी कारकिर्दीला शुभेच्छा माझ्याकडून. ते बोलले शुभेच्छा दिल्या पडल्यानंतर? नाही, आमची गाठ भेट नाही काय, तर माझ्याकडून त्यांच्या भावी कारकिर्दीला शुभेच्छा. धन्यवाद. तर हे होते जायंट किलर मोहिते पाटील. त्यांनी आता जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत झालं गेलं विसरून जा, पुढे जायचं विकासाच्या मुद्द्यावरती असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर निंबाळकर यांना देखील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.